मामा, तुम्हाला कोण काय बोललं का? नाही, तसं मला कोण काय बोललं नाही, पण राहुल्या भेटला होता मला रस्त्यात. रावल्या काय बोलला तो? तो काय म्हणणार आहे? नावच ठेवली असतील की आपल्याला. नाही नाही, तसं काय बोलला नाही तो, पण मला म्हणला शीतलनं कसा काय विरोध केला. इक्याच्या नावची कमान उभारायची. चेहरा पडला त्याचा, नाराज झाला बिचारा. भोळा हाय रावल्या, त्याला त्या भैयाचा प्लॅन कळला नसेल. शीतल, असू दे, मी येताना देऊन आलोय पैसे. बया किती दिले? किती त्याला पाहिजे होते का? हाय का आता मलाच विचारा उलट. नाहीतर काय, मग मला जेवढे द्यायचे होते तेवढे मी देऊन आलो. आणि पुन्हा असं वागू नका. वर्गणीचे पैसे वेळची वेळी देत चला. 4 माणसात ओळख आहे आपली. पुष्पे, तुला तर फेडरेशन अध्यक्ष म्हणून ओळखतात. मला टोमणे मारायची काय गरज नाही. मी मस्त द्यायला तयार होती. शीतलच नको म्हणली. वय पप्पा, मला बी लई कसं तरी वाटत होतं, पण आता या घरात माझं कोण ऐकणार आहे तेव्हा? झालं, पराचा कावळा कसा करावा नाही हे तुमच्याकडनं शिकावं. कुठला विषय कुठं नेऊन ठेवायला माहिती की काय माहित. काय बी झालं तरी सगळं खापर आमच्याच माथ्यावर फोडा. रावल्याला भेटून आपणच त्याला लवकरात लवकर समजवलं पाहिजे. नाहीतर शीतल, असू दे, लय विचार करू नको. वय, तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवाय वाढते तुम्हाला. चल, मी आलो हात पाय तोंड धुवून. झाले का मोजून? हा, 2.25 लाख. ओ माय गॉड, किती? अहो भैया, 2.25 लाख. हो. वा 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 राहुल शेठ, उठा उठा उठा. आओ क्या बात है राहुल शेठ, मानलं बरं का तुम्हाला. मला मानलं का? अहो सगळं तुमच्यामुळे तर झालंय. तुमच्यामुळे एवढी मोठी वर्गणी जमा झाली. यू ओनली यू बर का. नाही नाही नाही, अजून बी पोरं होतीच की. असं कसं? कमान बांधायची विक्रमची, आणि विक्रमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? तर तुम्ही. आता तुम्ही स्वतःहून वर्गणी मागताय म्हणल्यावर लोकांनी स्वतःहून आणून दिली. भैया, हे बाकी करेक्ट बोलला तुम्ही. नाहीतर काय. नाही, पण मी हे सगळं इतक्यासाठीच केलं ना. मग आम्ही कुठं आमच्यासाठी केलं? अहो गावात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या भावाचा, विक्रमचं नाव दिसलं पाहिजे ना, म्हणूनच. हा, एकदा का कमान झाली ना तर लय भारी होईल. आता खुद्द तुम्ही हात घातल्या म्हणल्यावर का नाही होणार? ही कुणाकडे देऊ पैसे? राहुल शेठ, राहू दे तुमच्याकडे. माझ्याकडे कशाला? आता तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. म्हणजे कसं आहे राहुल शेठ, आजपासून या सगळ्या कामाची सूत्र आम्ही तुमच्याकडे सोपवतो. अरे पण माझ्याकडे कशाला? असं कसं राहुल शेठ? मी काय म्हणत होतो, टॅलेंट, लिसन लिसन. उद्या जर का गावामध्ये कमान झाली तर ती फक्त आणि फक्त राहुल शेठ तुमच्यामुळेच, नाही का? 100% भैया. हा, पण आता हे काम थांबून चालणार नाही. नाही नाही, थांबल कसं? नाही, कसं आहे, तुम्ही एवढे बिझी असता, दुकान असतं, ती प्रॅक्टिस असती. मी करतो सगळं नीट. आता नाही, कसं आहे, जरा प्रायोरिटीवर काम आहे ना, म्हणून. पुन्हा मला आता फुल कॉन्फिडन्स आलाय. वाह, असाच कॉन्फिडन्स पाहिजे. प्रॅक्टिस काय नंतर बी घेता येईल, पण ही नाही, मी करतो सगळं आता. वा राहुल शेठ, वा. तुम्ही बोलला, विषय संपला. बर, येऊ का मी? हा, या.
व्हॉट इज दिस भैया याला कशाला दिलेत पैसे? टॅलेंट. आपण 4 चाली पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याशिवाय जिंकणार कसं? म्हणजे लय स्लो झालाय राव तू, जरा चार्जिंग करून घे. कसं आहे, 2 दिवस जर का त्याच्याकडे पैसे ठेवले तर त्याचा विश्वास बसला आपल्यावर, आणि आपण म्हणलो तर तो प्रॅक्टिसला बी जायचं बंद करेल. हे पण खरे. त्याला फक्त त्या शीतल पासून लांब ठेवला पाहिजे, मग कसं आपल्या मनासारखं होतंय. शीतलला जो जो मदत करल त्याला आपण आपल्या बाजूने करून घ्यायचा. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. ए अरे कुठं पक्षी मोजतो आता, तर धावा ओढवतो का नाही बघ मी. देर यू आर भैया, देर यू आर. मानलं तुम्हाला. या रावल्याचा फोन कसा नाही आला अजून? रिपोर्टिंग करायला विसरला का काय? त्याला फोनच करून बघते. फोन बी उचलना झालाय. आशा, अरे आशा इकडे ये. काय शीतल वहिनी? काय झाली का प्रॅक्टिस? हा झाली की. चांगलंय चांगलंय. कोण कोण आलती? सगळे आलते. अरे वा, मस्त. रावल्या आलता का? तो नाही आला आज. होय. का आजारी बिजारी पडले का काय? नाही नाही, आताच पास झाला मला. काय काम होतं का? नाही नाही, बघते मी. आणि हा फौजींना सांगा आम्ही रोज प्रॅक्टिस करतोय ते. होय, उलट तेच सारखे विचारत असतात, प्रॅक्टिस चालू आहे ना, कशी चालू आहे वगैरे. होय का? चालतंय, आम्ही पण करतो फोन कधीतरी. करा करा, सांगते मी त्यांना. चालतंय, येऊ का मग? काय काम नव्हतं ना नक्की? नाही नाही, प्रॅक्टिस तेवढी बंद पडू देऊ नका म्हणजे झालं. काय? नाही नाही, अजिबात नाही. या मग. हा रावला का गेला नसेल आज प्रॅक्टिसला? त्याला जाऊन विचारलं पाहिजे.